बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आज युती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली होती. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या 1 वर्षभरामध्ये या युती सरकारनं महाप्रचंड विकासाची कामं असतील आणि जनतेला दिलासा देणारी कामं करण्यामध्ये त्या सरकारला यश आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की फार मोठं संकट शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, दुष्काळ आणि महापूर यामुळे आलेलं होतं. जवळजवळ 40,000 कोटीचं पॅकेज या शासनाने जाहीर केलं आणि आज जवळजवळ 50% पेक्षा जास्त ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती वर्षभर सुरळीत ठेवण्यामध्ये या युती सरकारला यश आलं आणि जवळजवळ 43,000 कोटी रुपये या वर्षभरामध्ये सरकारने खर्च केलेले आहेत. त्याशिवाय इतका मोठा आर्थिक ताण सोसून सुद्धा सरकारनं एक दिवसही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार असेल, निवृत्ती वेतन असेल, कंत्राटी कामगारांचा पगार असतील किंवा वेतन यामध्ये कधी एक दिवसाचा सुद्धा वेळ केला नाही. आणि शासनाचे जे नियमित जे खर्च आहेत ते सुद्धा करण्यामध्ये सरकारला इतका खर्च करून यश आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आणि मुंबई MMR याच्यामध्ये फार मोठी विकासाची कामं, मूलभूत विकासाची कामं सुरू झालेली आहेत. त्यामध्ये कोस्टल रोडचं उद्घाटन झालं, त्यानंतर अटल सेतूचं उद्घाटन झालं, वाढवण बंदर पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. ते जगातले एक अद्वितीय बंदर होणार आहे. अशी अनेक कामं. आता कालच आपल्या ऑरेंज गेट पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत बोगदा करला, मेट्रोची अनेक उद्घाटन झाली. पुन्हा मुंबई, नागपूर, संभाजीनगर या सगळ्या शहरामध्ये त्या मेट्रोची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं अतिशय चांगलं काम गेल्या वर्षभरामध्ये शासनाने केलेलं आहे. आता जे लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये द्यायचे होते ते आता वर्ष पूर्ण झालं. आमचा जाहीरनामा 5 वर्षाचा आहे. निश्चितपणाने 2100 रुपये आम्ही देण्याचं लाडक्या बहिणीचं वचन पूर्ण आम्ही करू योग्य वेळेला. आणि कर्जमाफी सुद्धा त्यासाठी आता ज्याला बच्चू कडूने उपोषण केलं होतं आणि आम्ही वारंवार मुख्यमंत्री मोदी सांगत होते की योग्य वेळा आम्ही कर्जमाफी करणार आहोत. यासाठी आता प्रवीण परदेशी माजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ही कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत. परंतु सातत्यानं कर्जमाफी का करावी लागते, या कर्जाच्या जातातून शेतकरी कसा सुटेल, आत्महत्या का होत आहेत त्या कशा थांबतील, या सविस्तरपणानं ही समिती अहवाल देईल आणि अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. बघा, आपण बघितलं असाल की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लेखी उत्तर दिलं होतं. ते फार पूर्वी 1-2 महिन्यापूर्वी छापलेलं असतं. पण त्यांनी उत्तराच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं सुधारित उत्तर देताना की हे आम्हाला त्यांचा संपूर्ण मदतीचा प्रस्ताव पोहोचलेला आहे आणि त्याच्यावर समिती कशी येईल, समिती येऊन पाहणी करून गेलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा उत्तर छापल्यामुळं कदाचित ते अनावरण होऊन गेलं, पण उत्तराच्या सुधारित उत्तरात त्यांनी ते सांगितलेलं आहे. नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 तारखेपर्यंत आता लांबणीवर पडलेला आहे. मात्र या लांबणीवर पडलेल्या निकालाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली आहे, ज्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे. काय आता काय झालेलं आहे की मी त्याला सुद्धा बोलून गेलो होतो की हे EVM सांभाळणं, त्याची सुरक्षा ठेवणं आणि त्याबद्दलच्या शंका कुशंका ज्या व्यक्त होत आहेत त्या थांबायच्या असतील तर ताबडतोबीनं निकाल होणं अतिशय आवश्यक होतं. कारण प्रत्येक नगरपालिकेच्या निकालाचा परिणाम दुसऱ्या नगरपालिका होईल असं नाही, कारण त्याच्या क्षेत्रापुरतं ते असतं. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आज किंवा उद्या हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री मोदी सुद्धा असं म्हणाले की न्यायालयाचा निर्णयाचा चुकीचा अर्थ त्यांनी लावल्यामुळं या निवडणुका पुढे ढकलल्या आणि निवडणुका पुढे ढकलल्यामुळं निकाल पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे.
हा चुकी हा मात्र यात सगळं जोड बंगाल आहे या सगळ्या प्रकरणात. आता मुख्यमंत्री महोदय म्हणतात की याच्यात चुकीचं झालेलं आहे, चुकीचा अर्थ लावलेला आहे, याच्यात जोड बंगाल कसं आलंय? मला हे सांगता, ज्या ज्या वेळा अंजली दमानीने असे आरोप केलेले आहेत त्या वेळा सरकारनं पूर्णपणानं चौकशी केलेली आहे. आता ज्या तेजवानीचा संबंध होता त्याला अटक केलेली आहे. त्यासाठी आता पोलीस प्रचंड त्याचा तपास करतायत. काल याबद्दल वाटत नाही का? काल संजय शिरसाटांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे. अनेक पर्यावरणवादी लोकांनी त्याचं निवेदन केलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटते त्याचं उत्तर कालच त्यांना मिळालेलं आहे. सगळ्याच पेपरवाल्यांनी आज जे दिलेलं आहे त्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स मुख्यमंत्री 1 नंबरला आहेतच. तो आकडा चुकीचा आहे. तो दोन नंबरला किंवा 3 नंबरला असला पाहिजे. सरकार खंबीरपणानं उत्तर देईल. वस्तुस्थिती लपवण्याची सरकारला काही आवश्यकता नाही. वस्तुस्थिती येईल समोर, आम्ही ठामपणानं अतिशय आत्मविश्वासानं आम्ही सामोरं जाऊ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.